एकेकाळी ज्या शेतात आईबापांनी मोलमजुरी केली तेच शेत विकत घेऊन तिथे 500 कोटींचं साम्राज्य उभं करणं सोपं आहे का? अशोक खाडे यांनी हे करून दाखवले। ही प्रेरणादायी रील आत्ताच सेव्ह करा, कारण अशी जिद्द तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही। आणि अशा जबरदस्त स्टोरीसाठी आपल्या थोडक्यात चॅनलला नक्की फॉलो करा। सांगलीच्या पेड गावातल्या एक अत्यंत गरीब कुटुंबात अशोक खाडे यांचा जन्म झाला। परिस्थिती इतकी बेताची होती की 2 वेळचं अन्न मिळणंही कठीण होतं, पण डोळ्यात स्वप्न आणि मनात जिद्द होती। पोटापाण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली। माझगाव डॉकयार्डमध्ये हेल्पर म्हणून काम सुरू केलं, पण तिथेच न थांबता त्यांनी जर्मनीला जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि रिस्क घेऊन नोकरी सोडून अवघ्या 10,000 रुपयांच्या भांडवलावर स्वतःची दास ऑफशेअर नावाची कंपनी सुरू केली। आज ONGC, SR सारख्या बड्या कंपन्या त्यांचे क्लायंट आहेत। कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटींच्या पुढे आहे आणि 45,000हून अधिक लोकांना त्यांनी रोजगार दिलाय। विशेष म्हणजे ज्या जमिनीत त्यांच्या आईने मजुरी केली तीच जमीन विकत घेऊन त्यांनी आईचं स्वप्न पूर्ण केलंय। त्यांच्या या अफाट कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय। बातमी म्हणजे थोडक्यात।